माझं नाव मीरा देवखरे आहे. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. आज आपण मराठी विषयातील पाठ क्रमांक 14 अप्पाजींचे चातुर्य हा धडा एका नृत्याप्रमाणे शिकणार. खूप जुनी गोष्ट आहे. विजयनगरामध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानाचे नाव अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. कलिंगच्या राजाला एकदा वाटले की आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या इकडची कोबी खूप चवदार असते असं मी ऐकलं आहे. मलाही ती खायची इच्छा आहे. तुम्ही कोबी जरा पाठवाल का, असं त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. कृष्णदेवरायांची ही कोबी पाठवायची इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकी नव्हती. वाहतुकी होती ती बैलगाडी. कलिंग राज्याला पोचायला 3 महिने लागायचे. आपण कितीही चांगली कोबी पाठवली तरी ती उमजून जाईल असे राजाला वाटले. त्यांनी आपली शंका दूर करण्यासाठी अप्पाजी म्हणाले की महाराज, त्यात तर अवघड आहे. एका बैलगाडीत वाहनदाराला बसण्यापुरती जागा सोडून बाकी सगळीकडे माती भरा, त्यात कोबीची बी पेरा, कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला वाहनदाराला सांगा. अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे गाडीवानाला बसायला जागा सोडून बाकी सगळीकडे माती टाकली, त्यात कोबीचे बी पेरले. 3 महिन्यानंतर जेव्हा ती गाडी कलिंग राज्यात पोचली तेव्हा कलिंगच्या राजाला सुंदर अशी कोबी मिळाली आणि याचमुळे ते खूप आनंदित झाले. आता अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यायची, म्हणून त्यांनी एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्त्या आणल्या आणि अप्पाजींना सांगितले, या तिन्ही मूर्त्या दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक निकृष्ट, एक माध्यम दर्जाची आणि तिसरी उत्कृष्ट आहे. आणि यातली जी उत्कृष्ट आहे ती कोणती ती सांगा, असं कलिंगचा राजा अप्पाजींना म्हणाला. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही सांगता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो यातील फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही मध्यम प्रतीची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडा व दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. अप्पाजींनी कलिंग राजाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या 3 मूर्तीपैकी पहिली मूर्ती तिच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर निघाली. याचा अर्थ असा होतो ही निकृष्ट मूर्ती. कारण एखाद्या माणसाने जर एक अफवा ऐकली आणि ती लगेच दुसऱ्या माणसाला सांगून टाकली तर समाजाचे हितही होत नाही. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिथेच अडकून राहिली, तिच्या तोंडातून बाहेर न निघाली किंवा तिच्या दुसऱ्या कानातून बाहेर न निघाली. याचा अर्थ ही उत्कृष्ट मूर्ती आहे. जर एका माणसाने अफवा ऐकली आणि तो लगेच दुसऱ्याला सांगत नाही किंवा दुसऱ्या कानाने सोडून देत नाही, ही उत्कृष्ट मूर्ती आहे. हा उत्तम माणूस आहे. ही दुसरी मूर्ती तिच्या कानात घातलेली तार तिच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. याचा अर्थ ही मध्यम प्रतीची मूर्ती. जर एका माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर या समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. कलिंग